इंदिरा गांधींच्या प्रमाणे 2 मतदारसंघात उभं राहावं असं आमच्या अनेकांची इच्छा आहे. शेवटपर्यंत आता तिकीट कोणाला द्यायचे निश्चित नव्हतं आणि आमची खात्री झाली की बहुतेक राजीव गांधी विचार करतील. लास्ट डे होता इलेक्शनचा. आता कुणाला तिकीट मिळते माहीत नाही, मातोश्री तर नाहीत, पण माझ्या मातोश्रीने सांगितलं होतं की मला नाही, तुम्ही जर उभं राहणार नसला तर माझ्या मुलाचा विचार करा. 3 वाजता फोन वाजला रात्री. फोनवर मीच फोन घेतला. अच्छा, मैंने डिसाइड कर दिया कि आपके बेटे को लोकसभा का तिकीट देने का मैंने तय कर लिया है. 91च्या निवडणुकीला माझ्या मातोश्रीने सांगितलं की मी आता काही निवडणुकीला उभं राहणार. आणि राजीव गांधींनी सांगितलं की तुम्ही इंदिरा गांधींच्या प्रमाणे 2 मतदारसंघात उभं राहावं असं आमच्या अनेकांची इच्छा आहे. तुम्ही एक अमेठीमध्ये उभं राहणार आहे आणि दुसऱ्यात तुम्हाला काही मतदारसंघाची ऑफर आलेली आहेत. एक बारामतीची आलेली आहे आणि पण त्याच्यापेक्षा तुम्ही कराडमध्ये करा, कारण मी उभं राहणार नाही. मतदारसंघ खूप सुरक्षित आहे. 8 वेळेला आमच्या दोघांच्या म्हणजे असं निवडून आलेले आहेत ते, तर फार सुरक्षित तुम्ही उभं राहा. तर राजीव गांधींनी सांगितलं तिथं आपल्याला कोणाला काढायचं नाही, कारण तिथं मातोश्री रिटायर होत होते. तिथं पवारसाहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी तिथं फिल्डिंग आपली लावली की तिथं मोकळी झाली जागा तर दुसरं कोणतरी द्यायचं म्हणून. मग शेवटपर्यंत आता तिकीट कोणाला द्यायचे निश्चित नव्हतं आणि आमची खात्री झाली की बहुतेक राजीव गांधी विचार करतील. चांगला आहे, मतदारसंघ डेव्हलप होईल आपला चांगला. बारामतीची ऑफर होती. बरं, ही कोणी दिली ऑफर? आता कोणी दिली म्हणजे बारामतीची कोण देणार दुसरं. पण त्यावेळेला मग नंतर ती मुद्दाम नाही घेतलेली ऑफर. पण त्या ठिकाणी अजित पवार लोकसभेला उभे राहिले, तुम्हाला माहिती आहे, 91ला. रात्री 3 वाजता मी पुण्याला होतो. लास्ट डे होता इलेक्शनचा. आता कुणाला तिकीट मिळते माहीत नाही, मातोश्री तर नाहीत, पण माझ्या मातोश्रीने सांगितलं होतं की मला नाही, तुम्ही जर उभं राहणार नसला तर माझ्या मुलाचा विचार करा. तुमची ओळख आहे, पण माहिती आहे काय करतोय ते. तेवढंच झालं होतं, बाकी काय नाही. पवारसाहेबांनी एक दुसरं नाव आपल्या इथलं ते सगळं काढून बिडून ठेवलं होतं. इथले कराडचे नगराध्यक्ष वगैरे खूप वर्षाचे नगराध्यक्ष, ते सगळं झालं होतं. रात्री 3 वाजता पुण्याच्या सर्किट हाऊसमध्ये आम्ही थांबलो होतो. दुसऱ्या दिवशी शेवटचा दिवस होता अर्ज भरायचा. 3 वाजता फोन वाजला रात्री. फोनवर मीच फोन घेतला. तर राजीव गांधींचे स्वीय सहाय्यक त्यावेळेला होते ते विन्सेंट जॉर्ज. ते म्हटले मी आय एम विन्सेंट जॉर्ज स्पीकिंग, आय वॉन्ट टू टॉक टू काकीजी. म्हणजे माझ्या मातोश्रीने सर्व काकीजी म्हणायचं. आहे क्या वहाँ पे है? हा है, मी देता हूँ. तर विन्सेंट जॉर्ज म्हटले काकीजी CP विल लाईक टू टॉक टू यू. आता पंतप्रधानांना PA म्हणतात आणि जेव्हा पंतप्रधान नसतात तेव्हा ते काँग्रेस अध्यक्ष असतात, त्यांना CP म्हटलं जातं, काँग्रेस प्रेसिडेंट. आता खडगेजींना CP म्हणतात. तिथल्या सांकेतिक भाषेमध्ये CP म्हणजे काय ते तर काँग्रेस अध्यक्ष. तर CP विल टॉक टू यू. CPनं तुम्हाला बोलायचं आहे. रात्री 3ला मातोश्रीने फोन घेतला. राजू जी बोले, हाँ काकी जी आप कहाँ हैं? पूना में हैं. अच्छा, मैंने डिसाइड कर दिया कि आपके बेटे को लोकसभा का टिकट देने का मैंने तय कर लिया है. आप कहाँ पे हैं? आप पहुँच सकते हैं क्या? कल लास्ट डे है, आप नॉमिनेशन फाईल कर सकते हैं क्या? तर सांगितलं की साहेब सांगितलं की आम्ही 2-3 तासावर आहे, सातारला जायचं आहे, तर ते करू आम्ही, त्यात काही अडचण नाही आहे, जवळ आहे. तर ठीक आहे, आप फाईट करी, आय विल कम टू कॅम्पेन. मी गरज वाटली तर मी कराडला निवडणुकीच्या प्रचाराकरता येईल. आणि मग म्हटले जरा ते नावाचं स्पेलिंग वगैरे नीट सांगायला सांगा. मला पुन्हा फोन दिला. मी जॉर्जला माझं स्पेलिंग वगैरे सांगितलं चुकावं नये म्हणून. आणि 3 वाजता मला लोकसभेचं तिकीट आदल्या दिवशी मिळालं अचानक, थेट. म्हणजे जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही, आमदार नाही, काही नाही, युथ काँग्रेस नाही, सरळ. आता एक होतं की मी माझं काम करत होतो, डिफेन्सचं वगैरे करत होतो, पण हे व्यासपीठ फार मोठं आहे. देशात फक्त 543 लोकांनी संधी मिळते. आणि त्यामुळे आणि मी जवळून काम पाहिलं होतं, कारण माझ्या आई जेव्हा खासदार होत्या तेव्हा सगळं काम मी पाहत होतो दिल्लीमध्ये, संसदेत. मला त्यामुळे ती सगळा परिचय होता. आणि निवडणुकीचं मी कॅम्पेन मॅनेजर म्हणून मी निवडणुकाही मीच लढवत होतो. पण त्याच्यापेक्षा पुढं काय नाही, तिथपर्यंत जायचं. पण निवडणुकीला मदत केली, त्यामुळे माझे 6 मतदारसंघाचे परिचय होता, कार्यकर्त्यांचा होता, सगळा होता. पण तिकीट मिळालं. आता जिथं प्रचलित काँग्रेस कार्यकर्ते होते त्यांचा संताप झाला. आता एका घरात 3ऱ्यांदा तिकीट दिलं जाते. आणि मग तिथं त्यांनी सगळी माझी फिल्डिंग लावायची व्यवस्था केली सगळी. मग ते बरोबर कुणाला तिकीट द्यायचं, काय घ्यायचं. त्यावेळेला माझ्या विरोधामध्ये वाळव्याचे एक प्रसिद्ध स्वातंत्र्य संग्राम सेनानी नागनाथ अण्णा नायकुडे हे उभे राहिले. माझ्या आईंच्या विरोधी उभे होते आणि त्यांच्या त्या जनता दल वगैरे पार्टीकडून. आणि बाकी सगळ्या काँग्रेसने त्यांना मदत करायचं म्हणून मला पाडायचं ठरवलं.
पण मला विश्वास होता की मी बोलू शकतो. मग खूप माझी टीका केली गेली, याला मराठीत बोलता येत नाही, याला गावच माहीत नाही, सगळं ते प्रचार जे होतं ते सगळं झालं. पण मी एवढंच सांगितलं लोकांना की ठीक आहे, मी आत्तापर्यंत राजकारणात होतो, पण ही संधी मला राजीव गांधींनी दिलेली आहे. मला जर तुम्ही संधी दिली तर मी तुम्हाला कधी खाली पाहायला लावणार नाही. आणि त्यामुळे मग प्रचार झाला, खूप संघर्षाची निवडणूक झाली. अनेक बाकीचे किस्से आहेत ते जाहीरपणे सांगणं योग्य होणार नाही, पण मला पाडायची बरीच व्यवस्था झाली होती, त्याला खालवायत नव्हतं. पण तेवढ्या दुर्दैवानं 20 मेला दुसऱ्या दिवशी मतदान, आदल्या दिवशी राजीवजींची हत्या झाली. सगळं धक्का सगळ्यांना बसला. महिनाभर निवडणूक पुढे केली. आणि मग आता काँग्रेस कदाचित जरी सत्तेत आली, 91ची बोलतो मी, पहिल्यांदा मी लोकसभेत गेलो तेव्हा, आता तेव्हा झाले तर आता मग पंतप्रधान कोण होणार ते सगळं सुरू झालं गणित. आणि त्यावेळेला मग बहुतेक काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते होते मला पाडायच्या नादात लागले होते. तर मला माहिती होतं, पण आता बोलून काय करणार. आणि मुख्यमंत्री स्वतः पवारसाहेब होते. तर मी ते सहन केलं. मी आपलं प्रचार करत बसलो. आणि 2 मतदारसंघामध्ये, जयंतराव पाटलांचा वाळवा मतदारसंघ आणि शिवाजीराव देशमुखांचा शिराळा मतदारसंघामध्ये, जे सांगली जिल्ह्यातले होते, सातारा जिल्ह्यातले 4 आणि सांगलीतून, असं तो त्यावेळेचा कराड मतदारसंघ होतो, आता नाही आहे. तर त्या दोन्ही मतदारसंघामध्ये मला खूप चांगलं बहुमत मिळालं आणि सातारा जिल्ह्यामध्ये जेमतेम बहुमत मिळालं. पण माझा एक लाख मतांनी विजय झाला. बरेच किस्से आहेत, ते पण त्यात खाजगीमध्ये बोलू.